2 वर्ष मी परत इंटर्नशिप कंप्लीट केली. त्यानंतर परत मला गावी नेण्यात आलं. माझ्यासाठी स्थळं बघण्यात आली. जे पण स्थळ यायचं त्याला मी होकार देऊन टाकायचे. म्हणजे काही असो ते, मी पुढचा विचार नाही केला. कारण मी त्यांना सांगून ठेवलं होतं की मला लग्न करायचं तर ह्याच माणसासोबत करायचं असं. पण त्यांचा त्या गोष्टीला नकार होता, कारण आंतरजातीय होतं. त्यामुळे मग त्यांनी ते अडूनच धरलं. शेवटी मग मी कुठल्याही माणसाला होकार द्यायला लागले. त्यांनी म्हटलं की नको, तू आता जा परत कल्याणला, तिथे प्रॅक्टिस कर, बघूया आपण. प्रेम जिचं कंटिन्यू होतं त्यात आम्ही मग एक ठराविक काळानंतर डिसिजन घेतला. त्याच्याही फॅमिलीचा विरोध होता, माझ्याही फॅमिलीचा विरोध होता. मग मी एक अट टाकली की तुझी फॅमिली जर सपोर्टिव्ह असेल तर मी काही करायला तयार आहे. माझ्या फॅमिलीला तर माहीतच होतं, पण त्यांच्या फॅमिलीला नव्हतं माहिती. मग कसंही करून थोडंसं ते कन्व्हिन्स झाले की लग्न लावेपर्यंत. मग आम्ही काय ठरवलं की आपण कोर्ट मॅरेज करूया. झाल्यानंतर मी एकदम घरी अचानक फोन करून सांगून दिलं की असं असं मी करते. इनफॅक्ट केलंय मी लग्न. त्यानंतर तोच मेलोड्रामा जो सगळ्यांकडे होतो, तोच रडारड वगैरे, बऱ्याच धमक्या, सुसाईडच्या, अशा तशा, तो पण एक